या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसू निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकळ संतांची मांदियाळी आणि गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण भगवती ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाच्या चिंतनासाठी या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहोत। भगवान यांनी अर्जुनाचं निमित्त करून या सकल विश्वातील प्राणीमात्रांना परमानंद प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी हे तत्वज्ञान सर्वसामान्यासाठी उपलब्ध करून दिलं। सरोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्। ही जी गीता आहे भगवद्गीता ही एक गाय आहे, उपनिषदरूपी गाय आहे आणि या गायीचं वासरू म्हणजे कोण आहे तर अर्जुन जो आहे तो या उपनिषदरूपी गायीचं वासरू आहे। गायीला ज्याप्रमाणे आपल्या वासरासाठी पाळणा फुटतो त्याचप्रमाणे भगवंतांनी या उपनिषदरूपी गायीचं दोहन केलं। म्हणजे दोहन करणारा जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे। त्या भगवंताने या उपनिषदरूपी गायीचं दोहन केलं। वत्स म्हणजे वासरू आहे ते अर्जुन आहे, दोहन करणारा जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे आणि जे दूध प्राप्त झालं ते दूध म्हणजे काय आहे तर हे गीतारूपी अमृत आहे। सरोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्। अशा प्रकारचं हे जे अमृत आहे हे अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जनसामान्यासाठी हा ठेवा उत्पन्न करून ठेवला आणि हा जो ठेवा आहे जो संस्कृतमध्ये होता तो आपल्यासारख्या मराठी भाषिक लोकांना कळावं, ज्यांना संस्कृतचं ज्ञान नाही, ज्यांना संस्कृत भाषेचं व्याकरण माहिती नाही अशा सर्वसामान्य मराठी भाषिकांवर उपकार करण्यासाठी विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांनी हाच जो ठेवा आहे हाच ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीमध्ये आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला। अशा प्रकारच्या हा जो ठेवा आहे या ठेवामध्ये माऊलींनी आपला भाव व्यक्त केला, भगवंताचा भाव तर व्यक्त केलाच मात्र स्वतःचाही त्यामध्ये माऊलींनी भाव व्यक्त केला। प्रत्येक अध्यायामध्ये माऊलींनी आपल्या गुरूंची स्तुती केली, आपला स्वतंत्र थोडासा भाव जो आहे भगवंताच्याही पुढे जाऊन काही तत्व उपमा ह्या माऊलींनी या ग्रंथामध्ये दिल्या आणि अतिशय सोप्या पद्धतीनं हे जे तत्वज्ञान आहे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये माऊलींनी उपलब्ध करून दिलं। अशा या भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत।
8व्या अध्यायाच्या चिंतनाला बाबांच्या वाणीतून आपण ते श्रवण करत आहोत. 8व्या अध्यायाच्या चिंतनाला सुरुवात झालेली आहे. 8व्या अध्यायाच्या प्रारंभीच अर्जुन जो आहे तो अर्जुन भगवंताला 7 प्रकारचे प्रश्न विचारतो. ते 7 प्रकारचे प्रश्न कोणते? तर सुरुवातीलाच अर्जुन विचारतो की भगवंता, तुम्ही ज्या या 7 शब्दांचा उच्चार केलेला आहे त्या 7 शब्दांचं निरूपण तुम्ही मला कळेल अशा भाषेमध्ये तुम्ही निरूपण करा. तेव्हा अर्जुन प्रश्न विचारायला सुरुवात करतो की किम तद् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्त मधिदैवम किमुच्यते. हे भगवंता, जे मी आता तुम्हाला विचारलेलं आहे ते तुम्ही त्याचं आता काय करा? निरूपण करा. आणि कशाचं निरूपण करा? तर कवणते ब्रह्म, ब्रह्म कशाला म्हणतात हा माझा पहिला प्रश्न आहे, ते मला तुम्ही सांगा. कायसया नाम कर्म, कर्म हे कशाचं नाव आहे, म्हणजे कर्म कशाला म्हणतात हे देखील तुम्ही मला सांगा. असा दुसरा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो. त्यापुढे तिसरा प्रश्न अर्जुन विचारतो, अथवा अध्यात्म काय म्हणिपे, अध्यात्म कशाला म्हणतात हे देखील भगवंता तुम्ही मला सांगा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे अर्जुनाचा, तो असा की अधिभूत ते कैसे, अधिभूत कशाला म्हणतात तेही भगवंता तुम्ही मला सांगा. पाचवा प्रश्न आहे की एथ अधिदैव ते कवण असे, अधिदैव कशाला म्हणतात ते देखील मला सांगा. आणि हे सांगताना कसं सांगा, तर हे उघड मी परी ऐसे ऐसे बोला, हे सांगताना कसं सांगा, हे मला कळेल अशा भाषेमध्ये भगवंता तुम्ही सांगा, मला समजेल अशा भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये तुम्ही मला सांगा. अशा प्रकारचे पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन 5 प्रश्न विचारतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुन आणखी 2 प्रश्न विचारतो. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. देवा अधियज्ञ तो काही. 6वा प्रश्न अर्जुन विचारतो की भगवंता अधियज्ञ कशाला म्हणतात ते मला तुम्ही सांगा. कवनपाये देही, या देहामध्ये अधियज्ञ तो काय आहे, अधियज्ञ कशाला म्हणतात हे तुम्ही मला सांगा. हा अधियज्ञ कशाला म्हणतात? माऊली म्हणतात की मी जाणण्याचा प्रयत्न केला, अनुमान करण्याचा प्रयत्न केला, अंदाज करण्याचा प्रयत्न केला, अनुमानाने अधियज्ञ काय असेल ते जाणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही मला अनुमान करता आला नाही, मला काही त्याचा अर्थबोध झाला नाही. दिठी न भरे, हे अनुमानाशी काही दिठी न भरे, म्हणजे तो काही मला त्याचा अनुमान करता आला नाही. म्हणजे अनुमानाने अधियज्ञ कशाला म्हणतात ते मला जाणता आले नाही. आणि शेवटचा प्रश्न 7व्या क्रमांकाचा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो, तो असा की ज्याने आपलं अंतःकरण नियत केलेलं आहे, म्हणजे ज्याने काय केलेलं आहे की अंतःकरण नियमित केलेलं आहे, ज्याने मनोनिग्रह केलेला आहे, अशा प्रकारचा जो साधक आहे, अशा प्रकारचा जो ज्ञानी भक्त आहे, तो जेव्हा देह ठेवतो, म्हणजे जेव्हा त्याचं प्रयाण होते त्या काळाला तो तुम्हाला कशा प्रकारे जाणतो. वास्तविक पाहता प्रयाणकाली अतोनात दुःख होते. अशा दुःखद प्रसंगी देखील हा जो ज्ञानी भक्त आहे, हा ज्ञानी भक्त भगवंता तुम्हाला विसरत नाही. प्रयाणकाली देखील तो तुम्हालाच जाणतो, तो तुमचंच नामस्मरण करतो शेवटच्या क्षणाला देखील. तर मग हे कशामुळे घडते हे देखील, हे शारंग पाणी परिसवा माते, हे शारंग पाणी, ज्याच्या पाणी म्हणजे हात आणि शारंग म्हणजे भगवंताच्या धनुष्यबाणाचं नाव आहे शारंग, ज्याने शारंग नावाचा धनुष्य आपल्या हातामध्ये धारण केलेला आहे, असा शारंग पाणी हे भगवंता तुम्ही माते परिसवा, तुम्ही हे मला ऐकवा, हे सर्व निरूपण तुम्ही मला सांगा. आता एवढे अर्जुनाचे प्रश्न झाल्यानंतर मग माऊली ज्ञानोबाराय बोलायला सुरुवात करतात. माऊली म्हणतात की अशा प्रकारचे प्रश्न अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंत उत्तर देणारच आहेत. आणि का देणार नाहीत? भगवंत उत्तर देणारच आहेत. का देणार आहेत?
तर मग त्याचं वर्णन माऊली करतात की अर्जुन काय आहे. अर्जुन हा एका चिंतामणीच्या महालामध्ये झोपलेला आहे. म्हणजे ज्या महालामध्ये झोपलेला आहे तो महाल आहे चिंतामणीचा. आणि चिंतामणीचा धर्म काय आहे की चिंतामणी मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा हा चिंतामणी पूर्ण करतो. अशा प्रकारचा धर्म आहे या चिंतामणीचा. मग अशा या चिंतामणीपासून तयार झालेल्या महालामध्ये, घरामध्ये, राजमहालामध्ये अर्जुन झोपलेला आहे. आणि मग अशा चिंतामणीच्या महालात झोपल्यानंतर जर तो काही बडबडला किंवा स्वप्नामध्ये काही ओसंडला, म्हणजे झोपेत जे बडबड करणे असते त्याला ओसंडणे म्हणतात. तर तो स्वप्नात जर काही ओसंडला तरीही त्याचं ते ओसंडणं जे आहे, ते बडबड करणं जे आहे ते देखील व्यर्थ जाणार नाही, असं माऊली म्हणतात. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलू तयाचा, सोपून न वचे. साध्या एक चिंतामणी जर प्राप्त झाला तर त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. एकही त्याची इच्छा अपूर्ण राहत नाही जर एक चिंतामणी प्राप्त झाला तर. मग आता कल्पना करा की अर्जुन हा चिंतामणीपासून बांधलेल्या महालात झोपलेला आहे, तर त्याच्या मनातील एकही इच्छा अपूर्ण राहणार नाही. त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. एवढंच काय, तर तो त्याच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द तो देखील व्यर्थ जाणार नाही, तो वाया जाणार नाही. अशा प्रकारे अर्जुन आहे. तर आणखी कसं आहे, माऊली सांगतात की अर्जुन हा एका कामधेनूचा पाडा आहे. पाडा म्हणजे वासरू आहे. कामधेनू ही गाय आहे की जी गाय त्या चिंतामणीप्रमाणेच मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. अशा कामधेनूरूपी गायीचं वासरू म्हणजे हा अर्जुन आहे. एवढंच नाही तर आता ही जे कामधेनूची गाय आहे, ही गाय कुठं बांधलेली आहे, तर ही गाय कल्पतरूच्या सावलीमध्ये बांधलेली आहे. कल्पतरूचाही धर्म तोच आहे की कल्पतरूच्या खाली बसून साधक किंवा कोणताही व्यक्ती कल्पतरूच्या सावलीमध्ये जर बसला आणि त्याने मनात जी इच्छा धारण केली ती इच्छा त्याची पूर्ण होते. अशा प्रकारचा गुणधर्म कल्पतरूचा आहे. मग ही जे कामधेनू गाय आहे ही कल्पतरूच्या सावलीमध्ये, म्हणजे मांडव जो आहे तो कल्पतरूचा आहे आणि त्या मांडवाखाली ही गाय बांधलेली आहे. मग अशा ठिकाणी त्या अर्जुनाच्या मनातील इच्छा ह्या सिद्धीला जातील, याच्यात काहीही नवल नाही. त्या निश्चितच सिद्धीला जातील. म्हणजे त्याच्या मनामध्ये त्याने धारण केलेली जी जी इच्छा आहे ती नक्कीच सिद्धीला जाईल, म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होईल. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोळा, म्हणूनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. माऊली म्हणतात की कामधेनूचं वासरू आहे. ही कामधेनूरूपी गाय कल्पतरूच्या सावलीत बांधलेली आहे. त्याच्यामुळे आता अर्जुनाच्या मनातील जे मनोरथ आहे ते मनोरथ सिद्धीला जाईल, यामध्ये कुठलंच नवल नाही. एवढंच काय, माऊली म्हणतात की हा श्रीकृष्ण कसा आहे, या भगवंताने एखाद्याला जर रागाने जरी मारलं असेल तरीही ज्याचा वध केला भगवंताने त्याला देखील परब्रह्माचा साक्षात्कार घडवून दिला. परब्रह्म स्वरूपामध्ये त्याला विलीन करून घेतलं. अशा प्रकारचा उदार हा भगवंत आहे. मग ज्याचा रागाने वध केला त्याला जर हा भगवंत परब्रह्माचा साक्षात्कार घडवून देतो, तर मग ज्याच्यावर हा भगवंत कृपा करतो, कृपेने ज्याला उपदेश करतो, मग त्याच्यासाठी हा तेवढा उदार होणार नाही का, तर निश्चितच होईल. श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. माऊली म्हणतात की तो कशा प्रकारे या परब्रह्माचा साक्षात्कार त्याला प्राप्त होणार नाही, तर निश्चितच त्याला हा साक्षात्कार प्राप्त होईल. आणि हे जे घडलं एवढं, अर्जुन जो आहे, अर्जुनाचा हा एवढा अधिकार अर्जुनाला का प्राप्त झाला, कारण अर्जुनाच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे. आणि ते प्रेम किती आहे, माऊली म्हणतात परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम. निस्सीम म्हणजे ज्याला सीमा
नाही. अमर्याद असं प्रेम अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल आहे आणि म्हणून तयाचे काम सदा सफळ. म्हणून तयाचे काम सदा सफळ माऊली म्हणतात. म्हणून जो अर्जुन आहे त्याचे काम म्हणजे त्याच्या मनातील इच्छा ह्या कशा आहेत? सदा सफळ होणाऱ्या आहेत, त्या परिपूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्या मनातील एकही इच्छा ही अपूर्ण राहणार नाही. का? कारण अर्जुनाच्या मनामध्ये भगवंताबद्दल निस्सीम असं प्रेम आहे. निस्सीम म्हणजे ज्याला सीमा नाही, ज्याला मर्यादा नाही, ज्याला मोजता येणार नाही, असं अमर्याद निस्सीम असं प्रेम अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल असल्यामुळे मग अर्जुनाच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या इच्छा कशा आहेत? सदा सफळ, त्या पूर्णकाळ प्राप्त होणाऱ्या आहेत, पूर्ण होणाऱ्या आहेत, अशा प्रकारे आहेत. माऊली पुढे सांगतात की ज्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाच्या मनातील हे ओळखलं होतं अगोदरच आणि म्हणून भगवंतांनी हे ताट अगोदरच आयतं ओगरूनी ठेविले. म्हणजे आयतं हे जे ताट आहे भगवंतांनी अगोदरच वाढून ठेवलेलं होतं. त्यासाठी माऊली उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादं बाळ आहे, जे बाळ स्तनपान करते, ते बाळ आईपासून दूर आहे. आता स्तनपान झाल्यानंतर आई तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. मात्र थोड्या वेळाने आईला बरोबर कळते की आपल्या बाळाला भूक लागली. ती धावत जाते आणि बाळाला जवळ घेते आणि त्याला स्तनपान घडवते. मग आता त्या बाळाने काय आईला आवाज दिला का की मला जवळ घे, मला पाज, मला भूक लागली, असं काही तो बाळ म्हणत नाही. तरी त्या आईला कळते. का कळते? कारण त्या बाळाची भूक माऊली म्हणतात की त्या आईलाच लागते. आणि हे माऊलीच जाणू शकतात, कारण आईचं अंतःकरण आहे म्हणून आपण माऊली म्हणतो ज्ञानोबारायांना. आणि हे आईचं अंतःकरण असल्यामुळे माऊली हे जाणू शकतात. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी हे उदाहरण दिलं की जे अपत्य थानी हुनी निघे, तयाची भूक ते मायेसीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे एरी. माऊली म्हणतात की तो बाळ काय सांगू शकतो का की मला भूक लागली? मात्र त्या बाळाची भूक त्या आईलाच लागते आणि मग ती आई स्वतःहून धावत येते आणि त्या बाळाला जवळ घेते. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी हा श्रीकृष्ण भगवंत म्हणजे आई आहे आणि अर्जुन हे त्या आईचं काय आहे? बाळ आहे. मग अर्जुनाच्या मनामध्ये ही जी भूक लागलेली आहे या ज्ञानाची, ही ज्ञानरूपी भूक जी आहे ही भगवंताने ओळखली. अर्जुनाने हे 7 प्रश्न विचारलेही नसते तरीही भगवंत या 7ही प्रश्नाचे उत्तर देणारच होते. भगवंताने विचारले नसते, अर्जुनाने विचारले नसते तरीही भगवंत या 7ही प्रश्नाचे उत्तर देणार होते. ज्याप्रमाणे आई बाळाने आवाज न देता बाळाची भूक जाणते, त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाची या ज्ञानाची भूक जाणून आहेत. म्हणून कृपाळू गुरुची ठाई, हे नवल नोहे काही, परी ते असो ऐका काही, जे देव बोलते जाहले. त्याचप्रमाणे कृपाळू गुरुची ठाई, जे कृपाळू गुरुवर्य आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्या ठिकाणी जे देखील आपल्या शिष्याच्या मनातील ज्या इच्छा आहेत, जे प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू आपल्या शिष्याच्या मनातील निर्माण झालेल्या ह्या ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, हे देखील त्याने न सांगता जाणतात, ओळखतात आणि त्याचं देखील ते सद्गुरू निराकरण करतात. यामध्ये कुठेही नवल नाही असं माऊली म्हणतात. आणि मग माऊली म्हणतात की परी ते असो. बरं, आता हे असू द्या, ऐका काही जे देव बोलते झाले. आता पुढे देव काय बोलले ते आपण ऐका. आता जे 7 प्रश्न अर्जुनाने विचारले त्या 7ही प्रश्नाचे उत्तर भगवंत आता पुढील इथून सुरुवात करतात उत्तर द्यायला. पहिल्या या 3ऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत ब्रह्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात आणि कर्म कशाला म्हणतात, या 3 प्रश्नाचे उत्तर देतात. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. त्यावर आता माऊली भाष्य करतात. माऊली म्हणतात सर्वात अगोदर ब्रह्म कशाला म्हणतात ते सांगतात. हे सांगायच्या अगोदर बाबांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये
स्पष्ट करून सांगितलं होतं. तर ब्रह्म कशाला म्हणतात, तर जी शुद्ध सत्वात्मक माया आहे त्या शुद्ध सत्वात्मक मायेचं अधिष्ठान जे चैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य, त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जी मलिन सत्वात्मक माया आहे, मलिन सत्वात्मक मायेचं अधिष्ठान जे आहे ते म्हणजे कुटस्थ, त्या कुटस्थ चैतन्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि या कुटस्थ चैतन्याचं मलिन सत्वात्मक मायेमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला अधिदैव असं म्हटलेलं आहे. आणि जो हा पंचमहाभूतापासून तयार होणारा देह आहे त्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. आणि या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचा जो क्रम आहे त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या शब्दात बाबांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं होतं. आता माऊलींच्या भाषेमध्ये ब्रह्म कशाला म्हणतात तर ते बघा की मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी एक होकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी. माऊली म्हणतात की या शरीरामध्ये जे कसं आहे शरीर मोडकं आहे, त्याच्यामध्ये त्याला काय आहेत, खोकरे आहेत, ज्याला छिद्रयुक्त आहे. खोकरे म्हणजे छिद्रयुक्त, ज्याला छिद्र आहेत. मुख्य मोठे मोठे 9 छिद्र आहेत. नवद्वारे पुरे देही, 9 छिद्र आहेत मुख्य. आणि जे प्रत्येक रोम आहे त्या रोमाच्या ठिकाणी एक एक छोटं छोटं छिद्र आहे. असे असंख्य छिद्र असणारं हे शरीर आहे. मग या शरीराच्या आतमध्ये जे कोंदून कोंदून भरलेलं आहे, कोंदून कोंदून म्हणजे दाट भरलेलं आहे, अशा प्रकारचं हे जे तत्व आहे ते न खिरे कवणे काळी. मग ज्या देहामध्ये हे तत्व भरलेलं आहे, कोंदून कोंदून भरलेलं आहे, त्या देहाला छिद्र असून देखील, म्हणजे ते छिद्रयुक्त असणारं हे शरीर आहे, ते छिद्रयुक्त शरीर असताना देखील त्या देहामधून हे तत्व न खिरे म्हणजे काय, खिरे म्हणजे गळणे. माऊली म्हणतात की ते त्या देहामधून कधीही गळत नाही. कवणे काळी न खिरे, कोणत्याच काळी कधीही ते त्या देहामधून गळत नाही. मग साहजिक आहे की अशी शंका येईल की जर या देहामधून हे ब्रह्म गळत नाही, याचा अर्थ त्याचा आकार हा मोठा असला पाहिजे. ते सूक्ष्म नसेल कदाचित, ते भव्य असेल, व्यापक असेल, म्हणजे आकाराच्या दृष्टीने ते मोठं असेल, त्यामुळे कदाचित या छिद्रामधून ते गळणार नाही. तर माऊली अशी शंका घेणाऱ्यांसाठी पुढच्या ओळीमध्ये उत्तर देतात. माऊली म्हणतात की एरवी सपूरपणा तयाचे पहावे, सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचेनी पालवे गाळून घेतले. माऊली म्हणतात की त्याचं जर सपूरपण पाहायला गेलं, सपूरपण म्हणजे त्याचा सूक्ष्मपणा, ते एवढं बारीक आहे, एवढं सूक्ष्म आहे की तरी शून्याची नव्हे स्वभावे, जणू काही शून्यच आहे, शून्यापेक्षाही ते काय आहे, सूक्ष्म आहे, एवढं त्याचं सूक्ष्मपणा आहे. त्यासाठी माऊली उदाहरणे देतात की जर गगनाचेनी पालवे म्हणजे गगनाचा पदर केला, गगनाचा कापड घेतला, गगनरूपी कापड, आणि त्या गगनाच्या पदरातून जर गाळून घेतलं तरी देखील ते त्याच्यामधून देखील ते गळेल, एवढं ते काय आहे, सूक्ष्म तत्व आहे. जे ऐसे ही परिविरुळे ये विज्ञानाची एक खोडे, हालवले ही न गळे ते परब्रह्म. आणि या विज्ञानरूपी खोडेमध्ये, विज्ञान रूपी जे खोड आहे, विज्ञान म्हणजे प्रपंच, या प्रपंचरूपी खोडीमध्ये जर हे ब्रह्म म्हणजे ही जे विज्ञानरूपी प्रपंचरूपी ही जे खोड आहे याला जर हलवलं तरीही देखील ते परब्रह्म त्यामधून गळणार नाही. अशा प्रकारचं जे तत्व आहे त्याला काय म्हटलेलं आहे, परब्रह्म असं म्हटलं आहे. ते परब्रह्म, त्याला परब्रह्म असं म्हटलं आहे की जे या छिद्रयुक्त शरीरामधून गळत नाही. गळत नाही याचा अर्थ ते त्याचा आकार मोठा असेल असंही नाही. माऊली म्हणतात ते अतिशय सूक्ष्म असं तत्व आहे की जे गगनाच्या पालवामधून गाळून घेतलं तरी जाऊ शकते, एवढं ते सूक्ष्म आहे. अशा प्रकारचं हे जे तत्व आहे त्याला परब्रह्म असं म्हटलेलं
आहे. आता इथून पुढे माऊली अध्यात्म कशाला म्हणतात ते सांगतात. आणि आकाराचेनी झालेपणे जन्मधर्मा ते नेणे आकार लोपी निमणे नाही कही. आता अध्यात्म म्हणजे हे असं आहे की जे आकाराचेनी झालेपणे, एखादा प्राणी मात्र त्याला आकार प्राप्त झाला म्हणजे तो जन्माला आला, त्याला आकार प्राप्त झाला म्हणजे त्याचा जन्म झाला. मग जन्म झाला तर त्याला जन्माचा धर्म त्याला प्राप्त होतो का? नाही कही. म्हणजे जन्माला आला म्हणून तो जन्माचा धर्म त्याला प्राप्त होत नाही. आणि मग मरण पावल्यानंतर हे तत्व लोप पावते का? तर नाही. आकार लोपी निमणे नाही कही. माऊली म्हणतात की जन्माला आला म्हणून तो जन्मामध्ये अडकून राहत नाही, आणि त्याचा आकार लोपला म्हणजे त्याचा आयुष्य भानू संपल्यानंतर तो मरण पावला, तर हे जे तत्व आहे हे तत्व निमणे नाही कही, म्हणजे याचा नाश पावत नाही. ऐसिया आपुलियाची सहजस्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. अशा प्रकारचं जे हे तत्व हे आहे, तत्व आपुलियाची सहजस्थिती, जे आपल्या सहजस्थितीमध्ये राहते आणि जे नित्य आहे, ज्याचा जे जन्मालाही येत नाही आणि जे मरतही नाही, अशा प्रकारचं हे जे तत्व आहे तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. त्यालाच हे सुभद्रापती म्हणजे अर्जुना, तया नाम अध्यात्मगा, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे मलिन सत्वात्मक माया आहे, हे मलिन सत्वात्मक, या मलिन सत्वात्मक मायेचं अधिष्ठान, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता याच्यानंतर कर्म कशाला म्हणतात ते सांगतात. कर्म म्हणजे अगदी सोप्या शब्दात बाबांनी सांगितलं की या ब्रह्म असेल किंवा हा जीव असेल, याच्या उत्पत्तीचा म्हणजे जीवाच्या उत्पत्तीचा, या जगताच्या उत्पत्तीचा जो क्रम आहे, त्या उत्पत्तीच्या क्रमाला कर्म असं म्हटलेलं आहे. आता हे जे जीव आहेत, हे जीव कशा प्रकारे उत्पन्न होतात त्यासाठी सुरुवातीलाच माऊली एक उदाहरण देतात. माऊली म्हणतात की आकाशामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाची घनपटळे म्हणजे ढग जे आहेत ते ढग तयार होतात, ते कसे असतात? नाना वर्णांची असतात, म्हणजे वेगवेगळ्या रंगाची असतात. मग ते कशा प्रकारे उत्पन्न होतात हे कोणी सांगू शकते का? तर माऊली म्हणतात नेणो, ते कोणीही सांगू शकत नाही. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे. हे जे आकाशामध्ये उत्पन्न होणारे हे जे ढग आहेत, हे वेगवेगळ्या रंगाचे ढग उत्पन्न होतात. तर हे कसे उत्पन्न होतात? तर हे माऊली म्हणतात की नेणो, कोणीही सांगू शकत नाही. मग त्याचप्रमाणे तैसी अमूर्तीत ये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. मग माऊली सांगतात की त्याचप्रमाणे अमूर्त असणाऱ्या या तत्वापासून, निराकार असणाऱ्या या शुद्ध परब्रह्म तत्वापासून, परमात्म्यापासून अगोदर महदादी महत्त्व तयार होते, आणि मग या महत्त्वापासून पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि मग या पंचमहाभूतापासून ब्रह्मांडाचे बांधे होची लागती, म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा आकार त्याच्यापासून तयार होतो. ब्रह्मांडाचा आकार तयार होतो म्हणजेच त्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती होते. परमात्मापासून मायेची उत्पत्ती झाली. माया ही परमात्म्याची सावलीच आहे, आपण मागे अभ्यासून आलो. आणि त्या मायेपासून महत्त्वाची उत्पत्ती होते. या महत्त्वापासून मग पुढे पंचमहाभूताची उत्पत्ती होते, आणि पंचमहाभूतापासून मग पुढे जीवाच्या उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. तेच या ठिकाणी माऊली सांगतात की तैसे अमूर्तीत ये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. अशा प्रकारचं असणारे हे परमात्म तत्व, त्याच्यापासून माया, मायेपासून महत्त्व, महत्त्वापासून पंचमहाभूत, आणि मग त्या पंचमहाभूतापासून जीवाची उत्पत्ती. पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदी संकल्पाची विरुडी आणि ते सवेची मोडुनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. ते कशा प्रकारे उत्पन्न होते? तर हे जे निर्विकल्प असणारं जे
परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाला तो परमात्म तत्व संकल्प मात्राने या ब्रह्मांडाची उत्पत्ती करते. त्यासाठी माऊली उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादी बरड जमीन आहे, की ज्या बरड जमीनवर काहीही उगवत नाही त्याला बरड जमीन म्हणतात. मग हे परमात्म तत्व जे आहे हे देखील त्या बरड जमिनीसारखं आहे, त्यावर काही उगवत नाही, मात्र हे तत्व काय करते, संकल्प करते आणि त्या संकल्पामुळे या ब्रह्मगोळकाच्या ढोंडी मोडोनी ये, ढोंडी म्हणजे आकार, मोडोनीय म्हणजे बहरून येतात, या ब्रह्मगोळकाच्या म्हणजे या ब्रह्मांडाचे ब्रह्मांडरूपी फळं या वृक्षाला लागतात. आणि मग आता हे जे फळं आहेत हे फळं कसे आहेत त्याचं वर्णन पुढे माऊली करतात. आता हे फळं म्हणजे कसे, तर परमात्म्याने संकल्प केल्यानंतर असे अनेक ब्रह्मांड परमात्मा तयार करतो, त्याच्या संकल्पातून तयार होतात. मग एक एक ब्रह्मांड म्हणजे एक एक फळ आहे. आता एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत, सप्त पाताळ आहेत आणि सप्तलोक आहेत. अशा प्रकारचे 14 भुवन प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आहेत. असे असंख्य ब्रह्मांड या संकल्प मात्रेने तयार होतात. मग आता हे एक एक ब्रह्मांड कसं आहे, त्याला जणू काही त्या वृक्षाला लागलेली हे फळं आहेत. एक एक ब्रह्मांड म्हणजे एक फळ. आता मग ते फळ कसं आहे ते माऊली सांगतात की तया एकैकाचे भितरी पाहिजे, तव बीजाचाची भरीला देखिजे, माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा. माऊली म्हणतात की या प्रत्येक ब्रह्मांडाच्या भितरी म्हणजे आतमध्ये जर पाहिलं तर काय भरलेलं आहे, बीजच भरलेलं आहे, की ज्या बीजापासून आता पुढे आणखी सृष्टीची उत्पत्ती होणार आहे, अशा बियाच भरलेल्या आहेत त्यामध्ये. आणि मग त्या बीजांपासून होतिया जातिया, किती होतिया म्हणजे किती जन्माला येतात, जातिया म्हणजे किती मरण पावतात, आणि याचा जो लेख आहे, याचा जो हिशोब आहे, नेणीजे लेख जीवा, किती जीव उत्पन्न होतात आणि किती मरण पावतात याचा हिशोब, याची गणना देखील करता येत नाही. एवढे जीव, एवढा विस्तार या सृष्टीचा होतो. हा एका ब्रह्मांडाचा सांगितला. म्हणजे एक ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडामध्ये असणारे 14 भुवन, त्या 14 भुवनामध्ये असणारे असंख्य जीव. मागच्याही अध्यायामध्ये आपण पाहिलं 4 प्रकारच्या त्या अंडज, जारस, श्वेदज आणि उद्भिज, त्याच्यापासून या जीवांची उत्पत्ती होते. पुढे माऊली सांगतात की मग तया गोळकांचे अंशांश. आता या ब्रह्मगोळकाचे अंशांश म्हणजे आताच मी सांगितलं त्याप्रमाणे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाचा एक एक अंश. आता जर आपण व्यापक अंश घेतला तर एक एक लोक घ्या किंवा एक एक पाताळ घ्या. 14 भुवन आहे ना, सप्त पाताळ आणि सप्तलोक. मग तो प्रत्येक पाताळ घ्या किंवा एक एक लोक घ्या, तो म्हणजे याचा काय आहे, अंश आहे. आणखी जर त्याच्या आतमध्ये प्रवेश केला तर त्याच्यापासून असंख्य जीव आहेत. मग खाली प्रसवती आदी संकल्प असम सहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. आणि हे कसे आहेत, असंख्य आहेत. असम सहास म्हणजे असंख्य, म्हणजे असंख्य प्रकारचे जीव या ब्रह्मगोळकाच्या अंशापासून म्हणजे या ब्रह्मांडाच्या प्रत्येक अंशापासून तयार होतात. परी दुजे नवीन एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा, तैसे समविषमत्व नेणो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. आता हे जे उत्पन्न होणारे हे लाखो जाती आहेत, लक्ष योनी आहेत. आता या योनीमध्ये दिसणारं जे चर असेल किंवा अचर असेल म्हणजे जीव असतील किंवा निर्जीव असतील, यामध्ये समविषमत्व नेणो म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी कशा आहेत, काही सारख्या आहेत तर काही विषम आहेत. काही गुण, काही पदार्थामध्ये काही गुण सारखे आहेत तर काही विषम आहेत. एरी जीव भावाचे पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. अशा प्रकारे या
जीवालाचे जे हे अंकुर आहेत या जीवाला फुटणारे, त्याला काहीही मर्यादा नाही, अमर्याद असे या जीवाचे अंकुर आहेत. आणि मग आता या अंकुराचं जर मूळ पाहायला गेलं, माऊली म्हणतात तव मूळ ते शून्य. याचं जर मूळ पाहायला गेलं, हे कशापासून विये म्हणजे कशापासून याची उत्पत्ती झालेली आहे, हे जर आपण पाहायला गेलो तर माऊली म्हणतात तव मूळ ते शून्य. तर ते कसं आहे, तर शेवटी शून्यच आहे. म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्याची आपैसे वाढो लागे. आता जेव्हा हे सर्व कर्म घडत असताना या ठिकाणी म्हणजे या उत्पत्तीचा क्रम या ठिकाणी माऊलींनी सांगितलेला आहे. तर या सर्व क्रमामध्ये कर्ता मुदल न दिसे, याचा जो कर्ता आहे तो कुठंही दिसत नाही आणि शेखी कारणही काही नसे, आणि शेवटी त्याचं जे कारण आहे ते देखील काही दिसत नाही. म्हणजे सुरुवातीलाही दिसत नाही आणि लयानंतरही काही शिल्लक उरत नाही. मग मध्ये फक्त काय भासते, तर माझी कार्याची आपैसे वाढो लागे. मग मध्ये जे दिसते ते त्यालाच काय म्हटलेलं आहे, कार्य असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं हे जे करणाऱ्या वाचून जे गोचर होणारं तत्व आहे, अव्यक्ती ऐसा करितेन विन गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. म्हणजे करितेन विन गोचरू म्हणजे करणाऱ्याशिवाय ज्याची प्रचिती येते, जे निराकार आहे, जे तत्व निराकार असणाऱ्या तत्वापासून ह्या सृष्टीची उत्पत्ती होते. माया, नंतर महत्त्व आता बोललो आपण त्याप्रमाणे, आणि मग पुढे पंचमहाभूत आणि जीवाची उत्पत्ती होते. म्हणजे निर्विकार असणारा परमात्मस्वरूप, त्याच्यापासून हे आकाररूपी जगत जे या ठिकाणी आपल्याला भासते, तर हा जो व्यापार घडतो त्यालाच माऊली म्हणतात तया नाम कर्म, त्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग आता पुढे भगवंत अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात आणि अधियज्ञ कशाला म्हणतात, हे 4थ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन करतात. आणि माऊली पुढे मराठी भाषेमध्ये आपल्याला कळेल अशा सोप्या शब्दामध्ये त्यावर भाष्य करतात. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम, अधियज्ञो हमे वात्र देहे देहभृतां वर. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. भगवंत म्हणतात की आता अधिभूत कशाला म्हणतात हे मी तुला थोडक्यामध्ये सांगतो. त्यासाठी सुरुवातीलाच माऊली एक उदाहरण देतात. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे अभ्र होय हारपे जैसे, जैसे अभ्र होय आणि हारपे. ज्याप्रमाणे अभ्र म्हणजे ढग, आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात आणि थोड्या वेळाने आपोआप नष्ट होतात. मग ते असंख्य ढग उत्पन्न होतात अभ्र आकाशामध्ये आणि काही वेळानंतर ते नष्ट होतात. त्याचप्रमाणे तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच, जयाचे रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया. मग त्याचप्रमाणे तैसे म्हणजे त्याचप्रमाणे असते पण आहाच, हे जे असते पण आहे म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते कसं आहे, आहाच आहे. आहाच म्हणजे लटके आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. नाही होईजे हे साच म्हणजे खरं. हे काही याचं अस्तित्व, हे काही जे दिसते ते आपण नाही, ते खरं नाही. हे कसं आहे, आहाच आहे, लटके आहे, मिथ्या आहे, खोटे आहे. जयाचे रूपा आणि ती, मग हे दिसते कसं, याला रूपाला म्हणजे याला अस्तित्वाला कोण आणते, तर माऊली म्हणतात जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. याला रूपाला कोण आणतो, पाच पाच. या ठिकाणी 2 वेळा माऊलींनी पाच पाच म्हटलेलं आहे. तर पाच म्हणजे काय, तर 5 प्रकारचे पंचक आहेत. तर एक आहे पंचमहाभूत, नंतर पंचप्राण, पंचविषय, पंचमहाभूत, पंचप्राण, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय.
बरोबर आहे. आणि हे किती पंचक आहेत तर 5 आहेत. तर असे 5 मिळून असणारे 5 पंचक हे काय करतात की या देहाला रूपाला आणतात, म्हणजे या देहाची उत्पत्ती करतात. अधिभूत सांगत आहेत ना माऊली, तर त्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. भूताते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. आता हे जे हा जो देह आहे हा कसा आहे, भूताते अधिकरुणी असे, म्हणजे हा या पंचमहाभूतांचा आश्रय करून आहे. हे पंचमहाभूत आहेत तोपर्यंत हा देह आहे. हे पंचमहाभूताचा जर वियोग झाला आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक, जर वियोग झाला, भूताचा संयोग झाला तर देहाची उत्पत्ती आहे, हा देह दिसतो आणि म्हणजे जन्म होतो. आणि एकदा का या पंचमहाभूतांचा वियोग घडला तर नामरूपाधिक भ्रंशे, म्हणजे हे जे आपल्याला नाम आहे, आपलं जे रूप आहे म्हणजे शरीर आहे, हे काय होते, भ्रंशे, त्या ठिकाणी ते संपून जाते. तया ते अधिभूत म्हणजे हे जे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह आहे, की जोपर्यंत पंचमहाभूताचं अस्तित्व आहे या शरीरामध्ये तोपर्यंत हा देह आहे. आणि पंचमहाभूताचा वियोग घडला की देह राहत नाही. त्यालाच माऊली म्हणतात की काय म्हणा, तया ते अधिभूत म्हणजे हा जो आपला देह आहे, हे जे शरीर आहे, या शरीरालाच अधिभूत असं म्हटलेलं आहे. आणि इथून पुढे मग माऊली आता अधिदैव कशाला म्हणतात ते सांगतात. मग अधिदैव पुरुष जाणीजे, जेने प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षू संकल्प विहंगमाचा. माऊली म्हणतात की या प्रकृतीने जे उत्पन्न केलेलं आहे त्याचा जो भोग घेतो, जो चेतनेचा चक्षु आहे, म्हणजे जो बुद्धीचाही काय आहे, राजा आहे, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, म्हणजे या संपूर्ण इंद्रियांचा जो अधिपती आहे, आणि जेव्हा देहाचा अस्त होतो त्या ठिकाणी तेव्हा या मनोरथ रूपी पक्षाचा विसावा ज्या वृक्षावर होतो तो वृक्ष म्हणजे हा अधिदैव आहे, हा पुरुष आहे. मग तो हा जो अधिदैव आहे हा एक प्रकारे परमात्म्याचं स्वरूप आहे, परमात्म्याचाच तो अंश आहे. पण तो मग वेगळा का भासतो, त्याचं कारण माऊली पुढच्या ओळीमध्ये सांगतात. माऊली म्हणतात की जो परमात्म्याची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नीचिया ओरबारा संतोषे शिणे. हा जो पुरुष आहे हा दुसरा म्हणजे त्या स्वरूपापासून वेगळा का भासतो, कारण तो अहंकार रूपी निद्रेमध्ये काय झालेला आहे, निद्रिस्त झालेला आहे. त्याने अहंकार धारण केलेला आहे. कशाचा, या देहाचा. हा देह म्हणजेच मी आहे असा अहंकार त्याने धारण केलेला असल्यामुळे तो परमात्मा असूनही दुसरा जाणतो, म्हणजे मी परमात्मा नसून दुसरा आहे असं त्याला वाटते. म्हणजे हे शरीर म्हणजेच मी आहे असा अहंकार धारण केल्यामुळे परमात्म्यापासून तो दुरावलेला आहे. म्हणून स्वप्नीचिया ओरबारा संतोषे शिणे. आणि मग त्यामुळे तो काय होतो की हा जो प्रपंचरूपी स्वप्न आहे, या स्वप्नामध्ये तो संतोषे आणि शिणे, अनुकूल विषय प्राप्त झाला की त्याच्या अंतःकरणामध्ये संतोष उत्पन्न होतो, आणि प्रतिकूल विषय उत्पन्न झाला की तो काय होतो, शिणे, म्हणजे त्याला दुःख होते. वास्तविक पाहता तो परमानंद रूपच आहे, मात्र तो स्वतःचं परमानंद रूप, सच्चित आनंद स्वरूप असणारा त्याचं स्वरूप ते तो विसरलेला आहे. कारण त्याने अहंकार रूपी निद्रेमध्ये तो निद्रिस्त झालेला आहे. त्याने या देहाचाच अहंकार धारण केलेला असल्यामुळे मग प्रतिकूल विषय प्राप्त झाला की तो दुःखी होतो, आणि अनुकूल विषय, त्याच्या मनासारखा विषय त्याला प्राप्त झाला की तो संतोषे, म्हणजे त्याला आनंद होतो. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. माऊली म्हणतात की मग याचंच नाव काय आहे तर
जीव आहे यालाच काय म्हटलं पाहिजे, जीव म्हणून हाक मारली पाहिजे. आळवीजे म्हणजे हाक मारावी म्हणावी. तर याला जीव असं म्हटलं. जीव येणे नावे जयाते आळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. हा जो जीव आहे मग या जीवालाच अधिदैव असं म्हटलेलं आहे. जो देह आहे त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. जो जीव म्हटलेला आहे त्या जीवाला अधिदैव असं माऊलींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथपर्यंतचा विचार आपण बाबांच्या मुखातून ऐकलेला होता. शक्य झालं तेवढं यथाशक्ती यथामती सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण या झालेल्या 8व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओव्यांची उजळणी करण्याचा अल्प असा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला